करायचं लेट्स प्ले. आणि आता मी विनंती करतो चला सामन्याला सुरुवात करायची आहे. त्याचं मी मुख्य सर्व सर्वांना विनंती करतो आपण कृपया मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं विनंती आपल्याला. हेलो हेलो. और इस बार नथिंग अच्छा स्ट्रोक खेला वहाँ पर एक ही रन मिलेगा. एक रन के साथ खाता खोलेंगे बल्लेबाज नातिक ने कहा था कि इस बार हम 2 ओवर के अंदर 30-35 रन बनाएंगे और बनाना भी बहुत जरूरी है. शाम के सत्र के अंदर ये सेमीफाइनल वाला मुकाबला फिर से एक बार सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. एक बड़ा मुकाबला देख रहे हैं. बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई देखने मिलेगी इस मुकाबले के अंदर. एक तरफ रहेंगे रोशन ओमकार, दूसरी तरफ नातिक जिशान. ये कड़ा मुकाबला होगा. दर्शकों से एक कहूंगा कुठेच जाऊ नका, इथेच थांबा, बघत राहा, पाहत राहा. चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 महारन संग्राम पाहतोय. ओमकार गेंदबाजी कर रहे हैं राइट ओवर द विकेट के साथ. फील्डिंग अच्छी सजा के रखे हुए. मिड विकेट मिड डाउन एक्स्ट्रा कवर लॉन्गर की तरफ खिलाड़ी है. अगली गेंद राइट ओवर द विकेट. इस बार अच्छा स्ट्रोक है. गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर आ रहे, देखने वाली बात है. ओ इस बार मिस फील्ड भी है. कैच ड्रॉप हुई, कैच छूटी है, मुकद्दर उठा है, दिल टूटा, बल्लेबाज ने रन लूटा. बल्लेबाज को मिला मौका, बल्लेबाज ने जड़ा. अब देखने वाली बात है क्या बल्लेबाज जख्मों के ऊपर नमक छिड़केंगे या. रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या कुल मिलाकर 3 रन पर जा पहुंच रही है. रन संख्या की बात कीजिए तो रन संख्या कुल मिलाकर फिर से एक बार गेंदबाजी के लिए ओमकार गेंदबाजी कर रहे. अगली गेंद राइट ओवर द विकेट. और अच्छी गेंद गेंदी की तरफ इस बार डिक्लेरेशन एक तरफ. एक रन मिलेगा, एक रन के साथ संतुष्ट होगी. रन संख्या में बढ़ोतरी हुई. रन संख्या कुल मिलाकर 4. स्ट्राइकर बल्लेबाज नातिक बल्लेबाजी करे. 2 ओवर का मुकाबला है, सेमीफाइनल का मुकाबला. जो जीतेगा वो टिकट पक्का करेगा ग्रैंड फिनाले के अंदर. तवक्कल क्रिकेट क्लब ए इनके साथ भिड़ेगा. लेकिन इस मुकाबले के अंदर आपको जीतना पड़ेगा, लड़ना पड़ेगा, झगड़ना पड़ेगा. इस मुकाबले के अंदर रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. अरे नेहमी जिंकायची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो मित्रांनो, वेल नक्कीच बदलते. फिर से एक बार गेंदबाजी के लिए ओमकार है. इस बार अच्छा स्ट्रोक है, फील्डर है, विकेट का होगा पतन. बल्लेबाज बैक टू पवेलियन. बड़ा विकेट, बड़ी मती जाल में बसती हुई. नातिक बैक टू डग आउट. जिशान 3 के ऊपर 3 छक्के जड़ते तो जाकिर कालावीन की तरफ से 500 रुपए का इनाम है. देखिए जैकिस, जाकिर उर्फ जैक कैलिस. रन संख्या की बात कीजिए तो रन संख्या कुल मिलाकर रुकी हुई है 4 रनों पर. शानदार मुकाबला देख रहे हैं. अच्छी कैच पकड़ी वहां पर, बड़ा शॉट खेलने के चक्कर में मिस टाइम स्ट्रोक होता हुआ. और ओमकार क्या कमाल की गेंदबाजी कर रहे. इस टूर्नामेंट के अंदर अभी तक प्रभावित किया इस खिलाड़ी ने, खुद कैप्टन है. अगले बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हुए इमरान और जिशान के ऊपर जिम्मेदारी रहेगी. देखिए रन संख्या कुल मिलाकर रुकी हुई है 4 रन पर रुकी हुई है रन संख्या. फील्डिंग लगातार तब्दीली हो रही है. मिड विकेट मिड ऑन एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑन का खिलाड़ी एक्स्ट्रा सर्कल के अंदर देख रहे हैं. अच्छी गेंदे गेंद सीधा कीपर के दस्तों में निकलती. तेज तरार गेंद नीचे बैठती हुई गेंद निकल रही है सीधा कीपर के दस्तों में, जहां पर रोशन मौजूद है. 5 गेंदें फेंकी है और रन खर्च किए 4. ओमकार की इकोनॉमिक गेंदबाजी है. लगातार इस खिलाड़ी ने प्रभावित किया. दमदार गेंदबाजी कर, मैग्निफिसेंट गेंदबाजी कर रहे. बीच मैदान के अंदर बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा का माल का है गेंदबाज का. दर्शनीय गेंदबाजी है, देखने वाली गेंदबाजी कर रही है. अगली गेंद इस बार अच्छी गेंदे सर्कल के अंदर रोकेंगे, देखने वाली बात है. जहां पर फील्डर तेजी के साथ गेंद के ऊपर आगे 1 रन होगा. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करेंगे और फिर से एक बार स्ट्राइक पर इमरान आएंगे. 1 ओवर का खात्मा हुआ. 1 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 5. जासिम क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में. सेमीफाइनल का मुकाबला है. नातिक का बड़ा विकेट, बैक टू बॉलिंग जाने के बाद थोड़ा सा प्रेशर में रहेंगे और रन बनाना बहुत जरूरी है. रन बनेंगे तब जाकर ये मुकाबले के अंदर रोमांच बढ़ेगा. खरंच निगडी संघामध्ये रन मशीन अर्थातच नातिक चिमावकर बॅक टू दी पवेलियन पहिल्या षटकामध्ये परतताना पाहायला भेटला. तर आता काहीतरी संघ संकटामध्ये असेल, पण जेवपर्यंत जिशा नाही तेवपर्यंत अशा अपेक्षा
मोठ्या प्रमाणावरती असतील निगडी या संघाची. तीन गेंदों के अंदर अगर 3 छक्के, हैट्रिक लगाना चाहिए. 3 गेंदे 3 छक्के और मुनीर माटवनकर इनकी तरफ से 3000 रुपए का इनाम है. देखिए बड़ा इनाम है. 3 गेंदे 3 छक्के और 3000 का इनाम. गेंदबाजी मार्क पर गेंदबाज रोशन आए हैं. रोशन को 3 गेंदों पर 3 छक्के मारना बहुत मुश्किल है सर. फिर से एक बार, ओ पहली गेंद पर उड़ाया है. फील्डर है लेकिन सिर्फ बनेगे दर्शक, दर्शक बनेगे दीवाने. शानदार स्ट्रोक है. पहली गेंद पर पहला छक्का और स्वैग से करेंगे स्वागत. 11 रन पर रन संख्या जाकर पहुंच रही है. इस बार रन बनाने पड़ेंगे. इमरान स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज जीशान है. अगले के राइट राउंड विकेट. और इस बार अंपायर का इशारा आना बाकी है. अंपायर का इशारा वाइट है. वाइट की सदा दिशा से भटक रहे. दिशा से भटकेंगे तो पड़ेंगे फटकी. ये क्रिकेट का समीकरण दोस्तों. रन संख्या जाकर पहुंच रहे 12. दूसरे ओवर का खेल प्रगति पर चलना हुआ, जहां पर गेंदबाजी के लिए रोशन क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, क्या देखने वाली बात. और इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे क्या फील्डर आएंगे. नो लास्ट में गेंद ट्रैवल हो रही है. जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक 2 रन आसानी के साथ क्या कंप्लीट हो गए. एक ही रन के साथ संतुष्टि होगी. वहां पर जीशान स्ट्राइक पर आएंगे. 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या कुल मिलाकर जहां पहुंच रही है देखिए 13 रन. देखिए जासिम, अगर बात की जाए तो यह मुकाबला कड़ा है. यह मुकाबला महत्वपूर्ण है, निगड़ी के लिए महत्वपूर्ण. कल के दिन अभी आए थे, अच्छा परफॉर्मेंस दिखाया था, लेकिन थोड़ा सा हार्ड लगते. लेकिन आज फिर से एक बार उन दाखिल हुए टीम. जिशान अच्छा स्ट्रोक है, फील्डर है, वहां पर मिस फील्ड, कैच ड्रॉप. 1 रन लेना चाहते हैं, दूसरा लेना चाहते हैं. दूसरा रन आउट का मौका बन सकता है. और बल्लेबाज बैक टू पवेलियन रन आउट के रूप में. जितना स्कोर बनेगा, जितने रन बनेंगे ना, उतना इस मुकाबले के अंदर रोमांच बनने वाला है. देखिए लगभग अब जासिम, जहां तक बात की दूसरे ओवर का खेल प्रगति पर 2 ओवर का मैच है. रन बने हैं 13. आने वाले गेंदे बाकी है 3. 3 गेंदों में रन बनना बहुत जरूरी है. जिस तरीके से बल्लेबाजी करेंगे, आप क्या कहेंगे इस बल्लेबाजी के लिए? खरंच ज्या प्रकारे पाहायला गेलो तरी कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत नातिक चिमावकरांची चांगली कामगिरी राहिली होती. पण त्यानंतर विकेटचं पतंग झालं. महत्त्वपूर्ण सेमी फायनलच्या सामन्यामध्ये नातिक बॅक टू दी डगआउट परतताना पाहायला भेटले. पण त्याची जागा आता मात्र घ्यावी लागेल जिशान यांना आणि मोठे हल्ले मारावे लागतील. येणाऱ्या 3 मध्ये कमीत कमी 10 धाबा तरी जोडल्या पाहिजेत. 20 तरी आउट ऑफ 20 तरी धाबा गेल्या तर थोडा तरी स्कोर वाटेल की 18 मध्ये होऊ शकतो. नातिक पहले दिन भी महत्वपूर्ण मुकाबले में आउट हुए थे. अब जाकर दूसरे दिन सेमीफाइनल का मुकाबला है और विकेट है. और इस बार अच्छी गेंद थी. गेंद की तरफ सीधा डिक्लेरेशन एरिया की तरफ ट्रैवल. 1 रन मिलेगा. नातिक ने निराश किया. जब महत्वपूर्ण मुकाबला है, उस मुकाबले के अंदर उनका बल्ला बोल नहीं रहा है, विकेट जा रहा है, फिर टीम संकट में आ रही है, डगआउट के अंदर सन्नाटा है. ये मुकाबला फिर से एक बार फंसा हुआ है निगड़ी के लिए. रन बनाना पड़ेगा. आखिरी के 2 गेंदें आना बाकी है और 2 गेंदों के अंदर जिशान का बल्ला बोलना बहुत जरूरी है. बल्ले पर अगर गेंद आएगी तो जरूर आउट ऑफ द पार्क भेजेंगे ये. और फिर से एक बार शानदार गेंद है, कट होती हुई गेंद कीपर के दस्तर में निकलती, कोई मौका नहीं है. देखिए रोशन कमाल की गेंदबाजी कर रहे. एक पहली गेंद पर छक्का जरूर लगाया था, लेकिन उसके बाद रोशन ने कहा कि एक तेरी तो एक मेरी. लगातार कमबैक करते हुए शानदार गेंदबाजी की है. अगली गेंद राइट मोड़ विकेट. और इस बार अच्छा स्ट्रोक है. वहां पर फील्डर 1 रन मिलेगा कि रनआउट का मौका है और विकेट. 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही है 15-16 रनों का टारगेट सेट किया है. 12 गेंदे 16 रन. आणि तसंच चला मी विनंती करतो तवक्कल क्रिकेट क्लब हे या संघाच्या सर्व खेळाडूंना आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपण सर्वांना रेडी राहायचं आहे, कारण की ह्याच्यानंतर आपला सामना आपल्या भेटीला येणार आहे. खरंच पाहायला गेलो तरी तवक्कल क्रिकेट क्लब बिंगलोली आयोजित ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची स्पर्धा, खरंच परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. अर्थातच क्रिकेटचा महासंग्राम 5 एप्रिल या दिवशी आपल्याला रंगताना पाहायला भेटतोय. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग इथं दाखल झाले, मान्यवर दाखल झालेत. तर सर्वांचं मी जासिम कडवेकर मनपूर्वक स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून खूप प्रेक्षक जोडले गेलेत. अर्थातच पाहायला गेलो तरी जाकीर कालबे असतील, जाकीर कालबे यांनी सुद्धा खूप खूप शुभेच्छा दिल्या. ते सुद्धा इथे त्याची ते सुद्धा स्पर्धेला मिस करत आहेत, कारण की ते बोलत होते की स्पर्धेला मला या भेटलं असतं खूप चांगलं झालं असतं, पण थोडे लेट झाले आणि खरंच फ्लाईट वगैरेच्या अडचणी आहेत, त्यामुळे त्यांना यायला नाही भेटलेलं आहे. पण अजूनही खूप प्रेक्षक आलेले नाही आहेत, जसे की आजर कोंडेकर असतील, अय्याज कोंडेकर असतील, आणखी सुद्धा पाहायला गेलो तरी फत बोधू असतील किंवा
सकलेन कोंडेकर असतील, शैबाज कोंडेकर असतील, सर्व खूप त्यांचं योगदान राहिलेलं आहे. सर्व कमिटीचे मेंबर खूप बाहेरगावी आहेत, पण तिथून यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पाहायला लागतो यूट्यूब पिक्सल प्रो या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात आहे. त्या स्पर्धेचं दृश्य आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहोत. पिक्सल प्रो या वाहिनीवर त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आणि तसं त्याच्यानंतरचा ग्रँड फिनालेचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली होती तवक्कल ए या संघाची. त्याला टायमर स्टार्ट होणार आहे. विनंती आहे त्याला नातिक आपल्याला विनंती आपल्या क्षेत्राचे त्वरित लावून घ्यायचं आहे. खरंच पाहायला गेलं तरी महत्त्वपूर्ण सामना आहे, महत्त्वपूर्ण लढत आहे. इथं मात्र आता आपल्याला आपला एक्का दाखवावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. बोलताना खेल जिंदगी का हो या ताज का अपना एक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निघले. कारण की इथं मात्र बादशाह दाखवावं लागेल. कारण की ज्या प्रकारे 2 सामन्यामध्ये फलंदाजी झालेली नाही, एक सामन्यात फक्त फलंदाजी नातिकांची झाली नाही, धावफलकाची दाबात कमी दाबा जोडल्या गेल्यात, पण आता डिफेन्स करावं लागेल. कारण की खेळपट्टी ही अशी आहे, ह्या खेळपट्टीवरती 60 धावा सुद्धा झालेल्या आहेत, तर 28 धावा सुद्धा डिफेन्स झालेल्या आहेत. तर क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतो. कारण की क्रिकेट हा खेळ प्रत्येक चेंडूवरती मात्र रंग बदलत असतो. कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मैदानामध्ये किती वेळा हरलात हे महत्त्वाचं नसतं, आपण मैदानामध्ये उठून किती वेळा लढलात हे महत्त्वाचं असतं. आणि इथं लढावं लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडणारे आयुष्यात माणसं कधीच यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. स्पीड अप सामन्याला सुरुवात करायची विनंती आहे. चला लेट्स प्ले. टायमर स्टार्ट होतोय. चला स्टार्ट करायचंय पंच. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर तालक्यातून खेळून काढला. एक क्षेत्ररक्षक असेल तोशी माटवणकर कुठलीही चुकी करत नाही आहेत. सिंगल भेटते, दुसरा करण्याचा प्रयत्न चाललाय. दुहेरीमध्ये कन्वर्ट होईल का? खरंच नातिक या सामन्यामध्ये प्रेशरमध्ये असतील, थोडेसे तरी निराश सुद्धा असतील. कारण की ते विकेट पडल्यानंतर धावफलकावरती धावा अर्थातच वाढल्यात नाही. कमी धावांचं आव्हान आहे, कमी धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 12 मध्ये 16 धावांचा पाहायला गेलो, कमी धावांचा डोंगर उभा आहे. खरंच त्याला मात्र पार पाडावं लागेल. हा प्रकार होता, उचललंय आणि फेकून दिलाय. सेमा रेखा पार. येईल एक दर्जेदार स्ट्रोक. खडे खडे चेंडूला पाठवलाय मैदानाच्या पलीकडे. भेटली तर 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावा. खरंच पहिल्या षटकामध्ये आता भरपूर समाचार मात्र घेण्यात येत आहे. एक तेरी तो अगली मेरी अशी फलंदाजी आपल्याला परम यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता फटका फसतोय पण क्षेत्र दूर असतील. सिंगल भेटेल. सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या 8, अजूनही 8 धावांच्या अपेक्षा. खरंच चांगली कामगिरी राहिलेली आहे. इथं प्रयत्न करावे लागतील नातिक यांना. परत एकदा मिनी हेलिकॉप्टर भिरकवलंय. खाली क्षेत्र हे चांगलं क्षेत्र अब्दुल्ला यांच्या माध्यमातून दबांना रोखवलंय. सिंगल बेटे स्ट्राईक रोटेड. 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या 9. इथं नातिक यांना टीमला मोटिवेट करावं लागेल. टीमला सांगावं लागेल तरी 7, कारण की टीमला सारखं मोटिवेट करावं लागेल. कारण की आपण महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहात, तर आपल्या संघाला आपल्याला घेऊन चालावं लागेल. परत एक फटका करत चांगला होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, पण तिथं पाहायला लागतो डिक्लेअर झोन आहे. सिंगलला जोडली जाईल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. आता संघाच्या धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये डबल डिजिटमध्ये प्रवेश केलाय. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. निगडी या संघाचं कालच्या दिवसामध्ये सुद्धा प्रदर्शन पाहायला भेटलं होतं. या स्पर्धेमधले 2 हाफ सेंचुऱ्या पाहायला होती. एकमेव खेळाडूच्या नावी आहेत, अर्थातच नातिक चिमावकर. आता उचललंय आणि फेकून दिलंय. आणि या सामन्यामध्ये विजय होणारा संघ ठरलाय अर्थातच शिवतेज मंडणगड. खरंच आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करून फायनल सामन्यामध्ये प्रवेश केलाय, अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. आणि आता होणारा सामना या स्पर्धेमधला अंतिम सामना, शेवटचा सामना